या 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी मुंबईतील मराठे अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत। दुपारी 2 वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी सुमारे 150 मराठे अंतरवालीमध्ये दाखल होणार आहेत आणि या बैठकीत मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं, मात्र ज्या गावात हा लढा उभा राहिला त्या अंतरवाली सराटीमध्ये कुणबी असल्याची एकही नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे। खुद्द अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ही माहिती दिली आहे। अंतरवाली सराटी गावात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याचं तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटलं, तर खुद्द मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देखील कुणबीची नोंद नसल्याचं समोर आलंय। अंतरवाली सराटी गावामध्ये अद्यापही एकही नोंद सापडलेली नाही। अंबड तालुक्यामध्ये तथापि 138 गावांपैकी 12 गावांमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत आणि प्रशासनातर्फे आतापर्यंत 403 जातीची प्रमाणपत्र कुणबी जातीची वितरित करण्यात आलेली आहे। अगदी गावनिहाय सांगायचं म्हटलं तर तसं सांगता येणार नाही, तथापि अंतरवाली सराटीत अशी नोंद सापडलेली नाहीये। पिंपळगाव, बांबेरी, वडी काळ्या आणि अंतरवाली इथं आंदोलन केले। मला वाटतं इथं कुठंच नाही, पण त्या विषयावर येताच कमू आम्हाला नको बी, जेव्हा मिळतील तेव्हा घेऊ, मिळाल्या तर 100% घेऊ, नाही मिळाल्या तर मनापासून समाधानी लोकांच्या लेकराला मिळालेत पत्र। याच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावर ऑनलाईन चर्चा झाली। नोंदी शोधताना अधिकारी जातीयवाद करत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला। 54 लाख नोंदी सापडल्यानंतर मराठा कुणबी एकच आहेत हे जाहीर करण्यात काय अडचण आहे असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। पाहूयात। शाळेच्या दाखल्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील किती आक्रमक आहेत आणि सरकार किती सकारात्मक आहे हे सगळ्यांनी ऑनलाईन पाहिलं। मराठा उपसमितीच्या सोबत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली। या चर्चेत मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय मुद्देसूदपणे विविध गोष्टी मांडल्या। नोंदी शोधताना अधिकाऱ्यांच्याकडून जातीयवाद केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। मराठवाड्यात सापडलेल्या अल्प नोंदींची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेत अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। त्यानंतर जरांगे पाटील यांनी ब्रह्मास्त्र बाहेर काढलं। राज्यात कुणबी म्हणून 54 लाख नोंदी सापडलेत, हा पुरावा मराठ्यांना कुणबी घोषित करण्यासाठी पुरेसा नाही का असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। तुम्ही याची टक्केवारी सांगायची ठरली तर फक्त 8 पॉइंट व्हायला लागली, फक्त 8 पॉइंट। मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत। लातूर नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला। बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय। 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबी असलेले सापडले। निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावून कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही। तुम्ही यांना सांभाळायला लागले तर आमचे पोरं मरायला लागले। नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। तसंच सरकारनं जे 4 शब्द दिले होते त्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। नोंद सापडलेल्यांच्या सर्व परिवाराला आरक्षण आणि त्याच नोंदीच्या आधारे नातेवाईकांनाही आरक्षण, रक्ताचे सगळे सोयरे यांना आरक्षण आणि चौथा शब्द अद्याप गुपित आहे। तर गॅझेटनुसार मराठवाड्यात सर्वच कुणबी आहेत याकडेही जरांगे यांनी लक्ष वेधलं। 4 महिने होऊन सुद्धा आंदोलकांवरचे गुन्हे मागे का घेतले नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर बाबी तातडीनं करू आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही असं स्पष्ट केलं। पाठीमागे 60 वर्ष जे झालं नाही, मला सांगा तुम्ही की जरांगे पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं, आज बच्चू कडू साहेबांनी बैठकीत सांगितलं की याच्यापूर्वी प्रमाणपत्र मिळवायला आणि कागदपत्र तपासायला किंवा पडताळणी करायला साधा तलाठी कुठे येत नव्हता। आता सगळे वरिष्ठ अधिकारी गावागावात फिरायला लागले। चर्चेच्या दरम्यान जरांगे पाटील आक्रमक झाले। शिंदे साहेब, तुमच्या चेहऱ्यावरून मला वाटायला लागलं आहे की तुम्हाला बैठक संपवायची आहे असं जरांगे पाटील म्हणाले। त्यावर सकारात्मक राहून निर्णय घ्यायचा आहे अशी समन्वयाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली।
जरांगे आक्रमक झाल्याचं बघितल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी मध्यस्थी करत जरांगे यांची समजूत काढली. तर या सर्व चर्चेनं समाधान झालं नाही. त्यामुळे 20 जानेवारी रोजी जरांगे पाटील मुंबईकडे कूच करण्यावर ठाम आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.